सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. कल्याण शेट्टींचा शब्द फडणवीस पाळतात, तर फडणवीस यांनी सोपवलेली जबाबदारी कल्याण शेट्टी यशस्वीरित्या पार पडतात, असं अद्याप तरी दिसून आलं आहे. विधानसभेची निवडणूक जिंकली त्यानंतर बाजार समितीची धुरा कल्याण शेट्टी यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडत बाजार समिती जिंकली. आता कल्याण शेट्टी यांच्यावर आणखी एका मोहिमेची धुरा सोपवण्यात आली आहे. ती मोहीम आहे DCC बँकेच्या निवडणुकीची. काँग्रेसच्या मदतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार एंट्री केली. आजवर काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या ठिकाणच्या सत्तेत भाजप वाटेकरी झाला. आता भाजपने जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था मानल्या गेलेल्या DCC म्हणजेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. या ठिकाणचे सत्तास्थान ताब्यात घेण्यासाठी आता पडद्याआडून हालचाली सुरू केल्या आहेत. सोलापूर उच्च न्यायालयाच्या आदेशाने जून अखेर निवडणूक लावण्याचा खटाटोप सुरू असल्याची माहिती मिळत आहे. DCCवर हुकूमत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. DCCची निवडणूक लावून येथे आपल्याच गटाचा झेंडा रोवण्यासाठी गुप्त खलबतं सुरू झाली आहेत. दरम्यान सध्या बँकेवर प्रशासक राज आहे. DCCचा गड जिंकण्याची जबाबदारी कल्याण शेट्टींवर आल्यास ते काय रणनीती आखणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.